श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे 1 मे आणि 1 मे रोजी तसं तर महाराष्ट्र दिन सुद्धा असतो, कामगार दिन सुद्धा मानला जातो आणि उद्या आहे बुद्ध पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी आपण घरात जे काही उपाय आणि सेवा करतो ते खऱ्या अर्थानं अगदी प्रभावी ठरतात. कसं आहे, उपायांसाठी शनिवार आणि पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस खूप जास्त महत्त्वाचे मानले जातात. पौर्णिमा आणि अमावस्या असे बरेच लोक आहेत ज्यांना अमावस्या आणि पौर्णिमेला मानसिक त्रास होतो. जर ते पुरुष असतील तर ते घरातल्या कोणावर तरी राग करतात, वाईट वागतात, चिडचिड करतात, डोकं दुखतं त्यांचं, असहाय्य सगळं त्यांना होतं. आणि स्त्रियांना सुद्धा काय करू आणि काय नको असं होतं. जसं की समुद्रात भरती आणि ओहोटी होते, म्हणजे पाण्यावर जर अमावस्येचा परिणाम होतो, पौर्णिमेचा परिणाम होतो, तर आपलं शरीर हे 70% पाण्यानं बनलेलं आहे आणि फक्त आणि फक्त त्यामुळेच आपल्या सुद्धा शरीरातल्या 70% पाण्यावर अमावस्या आणि पौर्णिमा याचा परिणाम होतो. जे कोणी मानतं की नाही, ज्याला बाहेरचं काही होतं, भूत प्रेत बाधा, त्या लोकांसाठी हे 2 दिवस आणि पौर्णिमा आणि अमावस्या हे खूप महत्वाचे आहेत. कारण या दिवशी तुम्हाला जे त्रास होतात त्यातून तुम्हाला जर सुटका हवी असेल, त्याच पद्धतीने घरात प्रगती हवी असेल, सुख शांती हवी असेल, तर तुम्हाला पौर्णिमेचे काही सेवा आणि उपाय करायचे असतात. सगळ्यात आधी पौर्णिमेला सकाळी लवकर उठावे. उद्या शुक्रवार आहे. काही जण म्हणतात की अमावस्या पौर्णिमेला डोक्यावरून स्नान करू नये. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही फॉलो करा. माझ्याकडे स्वतःकडे पण अमावस्या पौर्णिमेला आम्ही केस धुवत नाही, कारण डोक्यावर पाणी घेतल्यामुळे पाण्याची जास्त या दिवशी हे करायचं नसतं. जसं की समुद्रावर जाणे, नदीवर जाणे, विनाकारण तिथं जाऊन फोटोज काढणे किंवा समुद्राच्या लाटांच्या नादाला लागणे. म्हणतात ना, पाणी अग्नी वीज याच्या, पाणी अग्नी यांच्या कधीही, वारा यांच्या कधीही नादाला लागू नये किंवा त्यांना छेडू नये. कारण निसर्ग जर कोपला तर त्याला देव देवता गुरु आपले कोणीही शांत करू शकत नाही. म्हणूनच पौर्णिमा अमावस्येला तुम्ही जर आता पिकनिकला म्हणून समुद्रावर चाललेला असाल तर उद्याच्या दिवस तरी रूम मध्येच थांबा. समुद्रावर जाण्याचं टाळा. तिथं बोर्ड पण असतात की आज भरती आहे, आज ओहोटी आहे, आणि बरेच जण ते नियम मोडतात आणि दंगामस्ती करतात आणि जीवेशी बेततं. मग चला मूळ मुद्द्याकडे वळूया. केस धुवायची परंपरा असेल तुमच्याकडे, धुवा. केस धुताना मात्र पाण्यात हळद घाला. त्यानंतर घरातली स्वच्छता करा. पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला आपल्या गॅसच्या शेगडीची पूजा करायची. म्हणजे काय करायचं, स्वच्छ कट्टा करायचा, त्याला हळदी कुंकू लावायचे, दिवा उदबत्ती अक्षता फूल व्हायचे, किंचितशी साखर तुम्हाला ठेवता आली ठेवा, नंतर लगेच उचला, मुंग्या वगैरे होऊ नयेत म्हणून. गॅस शेगडीची पूजा झाल्यावर अन्नपूर्णा मातेची सुद्धा उद्या खालचे तांदूळ बदलायचे, अन्नपूर्णा मातेला स्वच्छ करून घ्यायचे. अन्नपूर्णा मातेला आपण पंचामृताने स्नान घालायचे, अत्तर लावायचे गुलाबाचे, छानसा गजरा, गुलाबाचं फूल, अशी पूजा करून घ्यायची. पौर्णिमा आहे, गुरूंची सेवा पण झाली पाहिजे. महाराजांना पण उद्या पंचामृताने अभिषेक घालायचा. श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र म्हणत जरी अभिषेक घातला तरी चालेल. पुरुष सुक्त म्हणत अभिषेक घातला अजून जास्त तुम्हाला फायदा दिसेल. लक्ष्मीनारायणाची मूर्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्याची, सगळ्याच देवांची अर्थात विधिवत पूजा करावी. पंचामृत आणि पाणी, अगदी अर्धा चमचाभर पंचामृत घाला, त्याच्यावरच पाणी घाला. फार वेळ घालवायची पण गरज नाहीये. अत्तर लावा, फुलं वाहा आणि गजरा वाहा, तांदूळ बदला. उद्या जर कलश तुम्ही ठेवला असेल त्यातले पाणी बदला, त्यातल्या सगळ्या वस्तू बदला. उद्या ना आपल्या मंगल कलशामध्ये, म्हणजे घरातल्या कुलदेवीचा कलश किंवा मंगल कलश, त्यामध्ये मोती ठेवा. खूप चांगले लाभ होतात. चांगल्यातला मोती तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. प्रत्येक वेळेस पाणी बदलताना तो काढायचा आणि बाजूला ठेवायचा. पूजा वगैरे झाली की उद्या सकाळीच तुम्हाला सांगते त्या सेवा करायच्या, ज्या नेहमीच्याच आहेत. महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा, श्री सुक्त 1 वेळा, विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, गुरुचरित्र 14वा 18वा अध्याय, आपल्या ह्याच्यातले स्वामी सारामृतातले 3 अध्याय किंवा 7 अध्याय किंवा संपूर्ण पारायण,
शक्य असेल दुर्गा सप्तशतीचे पारायण, एवढं शक्य नाही होणार मला माहिती आहे, मग सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा हे म्हणायचं आहे उद्या आपल्या सगळ्यांना, एकदा म्हणा तरीही चालेल. महालक्ष्मीचा कोणताही जप तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. अघोर लक्ष्मी सिद्धी जपमाळ ज्यांच्याकडे आली आहे त्यांना आज रात्री सगळ्यांना मंत्र मी देणार आहे. तो मंत्र सगळ्यांनी उद्यापासून चालू करा. ज्यांच्या आल्या नाहीयेत माळा काळजी करू नका, त्या येणार आहेत. बॅच नुसार मी देत आहे. असं नाही की अक्षय तृतीयेला पूजा केली म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमच्या घरात थोडा वेळ लागला तरीही चालेल. ज्यांना अजूनही हवे आहेत त्यांनी पण संपर्क साधा. आता संध्याकाळी काय करायचे, धूप दीप आणि तुमच्याकडे जर शेणाची गौरी शेणकूट असेल तर ते कापुरासोबत जाळा. त्याच्यामध्ये तूप काय जेवण कराल ते थोडंसं नैवेद्य दाखवा. घराच्या मुख्य दरवाजात एक दिवा लावा तुपाचा आणि त्यानंतर एक विधी सांगते, छोटासा रिच्युअल ज्याला आपण म्हणतो तो करायचा आहे. एक ताटली घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे, 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 5 काळे मिरे घ्यायचे आहेत, 5 वेलदोडे घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीनं कापूर घ्यायचा आहे. कापूर घेतल्यानंतर तुम्हाला घरामध्ये निगेटिव्हिटी जर घालवायची असेल तर याच्यात तुम्ही लाल मिरची घालू शकता, पण जपून करण्याचा भडका होतो, म्हणजे काय म्हणतात ठसका लागतो म्हणून लाल मिरची अवॉइड करा. काळी मिरची लवंगा जे काही सामान सांगितलं त्यात सुद्धा तुम्हाला हे बास होईल. एक हवन कुंड घ्या, त्याच्यामध्ये किंवा एक पणती घ्या, त्याच्यामध्ये गौरीचं एक शेणकूट किंवा तुम्ही काय म्हणता त्याला ते घ्या. त्याच्यानंतर त्याच्यावर तूप घाला, कापूर घाला, प्रज्वलित करा, हे सगळं साहित्य घाला. त्याचा घरात धुनी करा, गुगुळ असेल गुगुळ घाला आणि पूर्ण घरामध्ये हे फिरवा. पूर्ण घरात फिरवून झाल्यावर हे मुख्य दरवाजामध्ये बाहेर ठेवून टाका. याचा काही कुणाला त्रास होत नाही, कारण याचा धूर अगदी आपल्या शेणकुटापासून गाईच्या बनवलेला असतो, त्यामुळे झाला तर फायदाच होतो. अशा पद्धतीने उद्या या 4-5 वस्तू जर तुम्ही घरात जाळल्यात तुम्हाला खूप चांगला लाभ दिसून येईल. आणि प्रत्येक पौर्णिमेला हे कंटिन्यू करा, म्हणजे घरातल्या कुणालाही त्रास होणार नाही. आणि याची जी राख असते, विभूती असते, ती सगळ्यांना लावा. 3 उदबत्त्या उद्या संध्याकाळी तुम्ही लावा आणि तारक मंत्राचे पठण करा. 3 उदबत्त्या संपेपर्यंत किंवा 11 वेळा. काही वेळेस आपल्याला हे म्हणताना लक्ष लागत नाही, झोप येते, जांभया येतात, वाईट विचार मनात येतात, पण ते येऊन दे. वाईट विचार मनात येऊन ते बाहेर पडले पाहिजेत, म्हणजेच आपली संकटातून मुक्ती होते. 3 उदबत्त्यांची सेवा सुद्धा उद्या केली तर खूप चांगलं आहे. आणि 14वा-18वा अध्याय मुख्य म्हणजे हनुमान चालीसा म्हणायचीच आहे. दररोज प्रत्येकाने घरामध्ये हनुमान चालीसा म्हणा. तुमच्याकडे हनुमानाची मूर्ती नसेल, पंचमुखी हनुमानाची मूर्ती देवघरात चालते, जी माझ्या स्वतःच्या आहे, मी सेवा करते. संकटमुक्त आपण होतो. आपल्यावर कुठल्या अडचणी अचानकपणे येणाऱ्या अडचणी, भूत प्रेत बाधा ह्याच्यापासून हनुमान राया सुद्धा आपलं रक्षण करतात, लवकर प्रसन्न होतात. म्हणून मूर्ती हवी असेल तर संपर्क साधा. लक्ष्मी कुंचन पौर्णिमेच्या मुहूर्तावर ज्यांना हवा आहे त्यांनी संपर्क साधा. उद्या रेकी करणार आहे क्रिस्टलवर, तर क्रिस्टल ज्यांना पाहिजे आहेत संपर्क साधा. लक्ष्मी कुंचन सिद्ध करून उद्या देणार आहे, तेही. थोडा मोबाईलचा डाटा हे झालाय, ओव्हरलोड झालाय, तर अशा पद्धतीनं ज्यांना जे हवं त्यांनी खाली नंबर देत आहे, संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.